नमस्कार. आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्री निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं सांगायचं तर अजूनही गणपतीमधून मन बाहेर पडलेलं नाही आहे आणि नवरात्र तर आलं देखील. हीच तर मजा आहे ना आपल्या सनातन धर्माची, की प्रत्येक दिवस प्रत्येक महिना आपल्याला काहीतरी साजरं करायला शिकवत असतो आणि आपण त्या आधारेच आपली संस्कृती जपत असतो. मी गीता कुलकर्णी, सोलफुल कनेक्शन्स विथ गीता मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आता लवकरच नवरात्र येते आणि त्या नवरात्राच्या निमित्ताने आजचा हा एपिसोड मी आपल्यासमोर घेऊन आलेले आहे. आज आपण बघणार आहोत नवरात्री ट्रेंड्स आणि अंकशास्त्र. नवरात्री आठवणींचं, उमेदीचं आणि दिव्य ऊर्जांचं असं 9 दिवसाचं महापर्व आहे. यावर्षी नवरात्र ही केवळ पूजा नव्हे तर आत्ताच्या भाषेत सांगायचं तर रंगशास्त्र आणि त्यानुसार कपडे घालणं, फेस फिल्टर्स आणि स्पेशल ट्रेंड्स यांचा संगम झाला आहे. अनेक जण, विशेषतः स्त्रिया, दररोजच्या आपल्या वेगवेगळे ड्रेस परिधान करून रंगातले म्हणजे त्या दिवशी जो रंग असेल त्या रंगातले ड्रेस परिधान करून #नवरात्री 2025 हॅशटॅगने इन्स्टा रील्स भरत असतात. नवरात्रीचे 9 रंग हे फक्त रंग नव्हे तर प्रत्येक दिवसाची देवी, एक अर्थ आणि आपल्या अंकशास्त्रातली शक्ती दर्शवत असतात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर पहिला दिवस असतो पांढऱ्या रंगाचा, म्हणजेच आपल्या शैलपुत्री देवीचा. याचा अर्थ, पांढऱ्या रंगाचा अर्थ असा होतो की शुद्धता आणि नवीन सुरुवात ह्या रंगाने होत असते. अंकशास्त्रानुसार ह्याचा नंबर 1 येतो, म्हणजेच हे नेतृत्व दर्शवत असते. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो? व्हाईट आउटफिट घालून ग्लो फिल्टर आपण दाखवू शकतो. ह्या आयडियाज मी तुम्हाला ज्या देतीये, ह्या आयडियांचं काय करायचं आहे आपल्याला हे मी तुम्हाला आपल्या एपिसोडच्या शेवटी सांगणार आहे. त्याप्रमाणे तुम्हाला या सगळ्या आयडिया फॉलो करायच्या. दुसरा दिवस आहे लाल रंगाचा, ब्रह्मचारिणी देवीचा. लाल रंग हा ऊर्जा आणि जोश दर्शवत असतो. अंकशास्त्रानुसार ह्याचा नंबर 9 येतो. 9 हा मंगळाचा रंग असून इथे पराक्रम दर्शवला जातो. रेड साडी किंवा ड्रेस घालून तुम्ही एखादा छोटासा डान्स किंवा एनर्जेटिक BGM करू शकता. आता BGM म्हणजे काय तर बॅकग्राऊंड म्युझिक. तिसरा दिवस हा निळ्या रंगाचा असतो, चंद्रघंटा देवीचा. चंद्रघंटा देवी आपल्याला शांतता आणि धैर्य राखायला शिकवत असते. अंकशास्त्रानुसार याचा नंबर 5 येतो. 5 नंबर आपल्याला बदल दर्शवत असतो. आता रीलची आयडिया तुम्हाला द्यायची झाली तर ब्ल्यू आउटफिट घाला, कुठलाही आउटफिट चालेल तुमचा, आणि वेव्ज फिल्टर करा. चौथा दिवस हा पिवळ्या रंगाचा आणि कुष्मांडा देवीचा आहे. कुष्मांडा देवी आपल्याला युनिव्हर्समध्ये असणारे आनंद आणि ऊर्जा घ्यायला शिकवत असते. अंकशास्त्रानुसार ह्याचा नंबर 3 येतो. सर्जनशीलता आपल्याला कुष्मांडा देवी शिकवत असते. आता येल्लो ड्रेस किंवा साडी नेसून तुम्ही ट्वेल करू शकता, म्हणजे एक गिरकी घेऊ शकता. 5वा दिवस हा हिरव्या रंगाचा असतो, स्कंदमाता देवीचा. स्कंदमाता देवी ही आपल्याला करुणा आणि निसर्गाशी नातं जोडायला शिकवत असते. अंकशास्त्रानुसार ह्याचा नंबर 6 येतो. प्रेम कसं घ्यायचं आणि कसं द्यायचं याची आयडिया आपल्याला इथून मिळत असते. रीलची आयडिया मी तुम्हाला देते. ग्रीन रंगामध्ये ड्रेस वेअर करून तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक रोमॅन्टिक ट्रॅक लावून, बॅकग्राऊंड म्युझिक लावून तुम्ही त्याच्यावरती डान्स करू शकता किंवा झुलू शकता. तुम्ही तुमच्या स्पाऊजला बरोबर घेऊन जर ही आयडिया केली तर अजूनही छान. दिवस 6वा राखाडी रंगाचा, कात्यायनी देवीचा. कात्यायनी देवी आपल्याला धैर्य आणि प्रगती शिकवत असते. अंकशास्त्रानुसार हिचा नंबर 8 येतो. शक्ती आणि भक्ती या दोन्ही गोष्टी आपल्याला ती शिकवत असते. रीलची आयडिया द्यायची तर ग्रे आउटफिट घालून तुम्ही एक हिरोईक बॅकग्राऊंड म्युझिक लावून छानपैकी त्याच्यावरती काहीही ॲक्ट करू शकता. दिवस 7वा केशरी रंगाचा, कालरात्री देवीचा. कालरात्री देवी आपल्याला निडरता आणि सकारात्मक ऊर्जा देत असते. अंकशास्त्रानुसार
देवीचा नंबर 2 येतो. संतुलन देणे आणि घेणे राखणे हे आपल्याला देवी शिकवत असते. रीलची आयडिया ऑरेंज दुपट्टा घेऊन तुम्ही ट्रान्झिशनमध्ये कुठल्याही प्रकारे रील बनवू शकता. दिवस 8वा पिकॉक ग्रीन महागौरी देवीचा. याच्यामध्ये सौंदर्य आणि ताजेपणा आणि आध्यात्मिकता ह्या गोष्टी आपल्याला दिसत असतात. अंकशास्त्रानुसार याचा नंबर 4 येतो. स्थिरता ही देवी आपल्याला शिकवत असते. रीलची आयडिया पिकॉक फेदर्स घेऊन तुम्ही प्रॉप्स घेऊन तुम्ही कुठलेही स्पार्कल फिल्टर्स घेऊन एखादं रील तुम्ही बनवू शकता. 9वा दिवस असतो जांभळ्या रंगाचा सिद्धिदात्री देवीचा. पूर्णता आणि आशीर्वाद हे आपल्याला ही देवी शिकवत असते. अंकशास्त्रानुसार याचा नंबर 7 आहे. आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला या देवीकडून मिळत असते. रीलची आयडिया द्यायची झाली तर पर्पल लुक आणि गोल्डन ऑरा फिल्टर तुम्हाला तुमच्या फोटोभोवती द्यायचा आहे. आता ह्या सगळ्या ज्या साधना मी आपल्याला आत्ताच्या ट्रेंड्ससोबत ज्या जोडलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या इन्स्टावर फेसबुक पेजवर वेगवेगळ्या स्टोरीज फेस फिल्टर्स वापरून रंगीत पारंपरिक पोशाख परिधान करून सोशल मीडियावर एकमेकांबरोबर उत्सव साजरा करून तुम्ही याचे रील्स फेसबुक आणि इन्स्टावर सोलफुल कनेक्शन्स विथ गीताला टॅग करून तुम्ही पोस्ट करू शकता. 9व्या दिवशी आपल्या सर्वांचं जजिंग होईल आणि त्यातनं जे पहिला आणि दुसरा नंबर ज्यांना मिळेल लकी ड्रॉ काढला जाईल. अर्थात 2 व्यक्तींना कुठल्याही 2 व्यक्तींना आमच्याकडून एक स्पेशल प्राईज असेल. तर मित्रांनो, लवकरात लवकर तुमचे हे 8 दिवसाचे 8 रील्स सोलफुल कनेक्शन्स विथ गीताला हॅशटॅग करून किंवा सोलफुल कनेक्शन्स विथ गीताला टॅग करून तुम्ही इन्स्टावर आणि फेसबुकवर आपलं रील किंवा आपला फोटो अपलोड करायला अजिबात विसरायचं नाही. ऑल द बेस्ट.